कोण? देव दिसला की तुम्ही होणार का देव? होणार का देव? बरं होणार आहे का हाय देव? तुम्ही देवच आहे, पण आमचा भाव तसा मात्र नाही. फक्त भाव बदल करायचा, भावात बदल करायचा. भाव बळे आकळे, येरवी नाकळे आणि करथळे आवळे तैसा हरी. आमचा जर भाव असेल तर देव आहे, भाव नाही तर देव नाही म्हणतात. आमचा बाजार भाव आहे हो. कांद्याचा भाव काय आहे? कांद्याचा भाव 40 रुपये, उद्या काय 50 रुपये, पुढच्या बाजाराला काय 30 रुपये कांदा. कांदा घसरला म्हणते, कांदा घसरला. तसा आपला भाव देवाचा सुद्धा असाच आहे. कवा बी घसरतो याचा काही पत्ता लागत नाही. काय देवाला आमचं सगळं केलं म्हणजे भाव घसरला बघा, त्याचा भाव घसरला. त्याचं देवापर्यंत जाण्याची हिंमत नाही त्याला. का? त्याचा एक भाव पाहिजे, एक भाव बळी असते, येरवी नाकळे. भावाचं जर बळ असेल, प्रेमाचं जर बळ असेल, प्रेम सूत्र दोरी नेईल तिकडे जातो हरी म्हणतात. देवाला प्रेमानं बांधायचा. कशानं बांधायचं? प्रेमानं. एका प्रेमाशिवाय देवाला कशानं बांधला जात नाही. एक प्रेमच लागतंय. प्रेम ज्याच्याकडे प्रेम आहे त्यानं देवाला आपलासा केला म्हणतात. ज्याचं नवऱ्यावर प्रेम आहे त्यानं घर आपलंस केलं. ज्याचं सासू सासऱ्यावर प्रेम आहे तिची त्याच्याकडे किल्ली आलीच म्हणायचं. आणि ज्याचं ह्यातलं कुणावरच नाही तर हिचं कामच नाही तर त्याला यायचं, हिचं काम नाही. तसं देवाचं मी असंच आहे हो. विश्वास लागतंय, श्रद्धा लागतंय, भाव लागतंय. म्हणून देवाला सगळं काय त्याच्याकडे आहे. त्याला फुलाची गरज नाही, त्याला दह्या दुधाची गरज नाही. दुध कोणी निर्माण केली हो? देवानंच दुध निर्माण केली. गया कोणी निर्माण केल्या? देवानंच केल्या. त्याच्या कासत दूध कोण भरलं? देवानंच भरलं. मग दूध कोण देत आहे? आणि देवच देतोय. 4 दिवस झालं काही येत नाही हो. आणि चांगलं झाड बी देत होतं, सगळं होतं. आणि काय झालं कोणाचं अचानक बसलं की मेलच होईल. काय झालं? मेली. मेल्यावर झाड कधी तिच्या काय कास आहे का नाही? छान आहे का नाही तिला? मग दूध देत्या का? दूध देत्या का? नाही देत. का? तो देव नाही त्याच्यात देव नाही. मग झाड कोण देते? दूध कोण देते? अरे देवच देतो आपल्याला. हे सगळं जे देतो ते सगळं देव देतो. सगळं जे आहे हे देवाचं आहे. आपलं काय नाही म्हणतात. आपलं काही नाही. येताना काय आणलं होतं? येताना मसर घेऊन आणलं काय? येताना जन्माला येताना हो नवरा सगळं आणला काय ना? हे सगळं मधलंच आहे हो. हे पहिल्यापासून काही नाही. आरंभ आहे, शेवट कैसा. मध्यस्थितीला बोलू नका म्हणतात. ही मधली अवस्था आहे, हे बिकट अवस्था आहे, हे नरकाला नेणारी अवस्था आहे. म्हणून स्वर्गाला जायचं काहीतरी साधन करा आणि देव व्हायचं साधन करा. कशासाठी करायचं? आपल्याला देव व्हायचं म्हणजे काय करायचंय? व्हायचं म्हणजे काय करायचंय? तुम्ही देवच आहे हो. तुम्हाला आता बाकीचं काही करायचं नाही. फक्त तुमच्या भावातला तेवढा बदल करायचा. आता तुम्ही मी देव नाही म्हणताय का नाही? मग देव हाय म्हणायला शिकायचं हो. जाण घेऊ, बाकीच काय करायचं आहे. पण आमची हिंमतच होत नाही देव आहे म्हणायचं. का? अरे आमचं मनच शुद्ध नाही, आमचं मन घाणेरडं आहे. त्यामुळं ते मी देव आहे म्हणायला तयार नाही. तुम्हाला माहिती आहे का? एक गंमत असं आहे, जे भूत असते की नाही, भूत तुम्हाला माहिती आहे? भूत तुमच्या बाजू माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे. पण म्हणते की हो भूत असते. जिथं भूत आहे तिथं भूत आहे, हिचं भूत झालं, त्याचं भूत झालं, याला भूत लागलं, हे अर्धायला लागलं, हे किकळायला लागलं. मग त्याच्यासाठी भूत उतरणारी माणसं असते. हे सगळं असतंय. तसं आपल्याला सुद्धा त्या भूताचं काय केलंय? झपाटलंय म्हणतात. तुमच्या मी आणि माझं हे भूत मोठे जबर बाई करू गत याला करू काय म्हणतात. हे आपल्याला झडपल्याशिवाय राहणार नाही म्हणतात. म्हणून हे भूत आपल्याला जे लागलेलं आहे त्या भूतातनं बाजूला निघायचं. जन्माच्या मरणाच्या फेऱ्यातनं बाजूला निघायचं. पुढे देवाला एक विनंती करायची, पुन्हा जन्म नको देवा म्हणतात. आता बाद झालं, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा म्हणतात. आता इथनं जरी पुढं जरा देवदेव करा.
आतापर्यंत झालं, पोरं झाले, गुरं झाले, ढोरं झाले, नातवांना आले, सगळं आलं, पण तरी ती म्हणते नाही होत, ती माझ्याशिवाय राहतो नाही, मस्त काय त्याच्या कधी रिकाम व्हायचं होत नाही, त्याला रिकाम व्हायचं असतंय, रिकामा व्हायचं असते, काम नाही, काम नाही, काम नाही, झालो रिकामा म्हणतात तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचे वचन असं आहे, अरे मी आमच्याकडे काही काम नाही, मी रिकामा नाही म्हणतात कुणीकडे फिरायला, तसं तुम्ही काही रिकामा नाही, आमच्या मागे फिरायला काही रिकामा नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, रिकाम व्हायचं आहे यातनं, ह्याच्यातनं रिकाम व्हायचं आहे. हे संसाराचं बंधन आहे, संसाराचं हे काय, फेऱ्या मागे चाले फेरा, प्राणी झोपला संसारा, ह्यातनं आपल्याला बाजूला व्हायचं. काय व्हायचंय, ह्यातनं बाजूला व्हायचं. सोडी हा सोन्याचा पिंजरा. हे कशाचा पिंजरा आहे, सोन्याचा पिंजरा आहे. मातीचा पिंजरा केला, आत राघू बैसवला, राघू उडून गेला आणि पिंजरा काय केला, मातीत घातला. हो अरे हे मातीच आहे, पण हे जाणार कुठं, हे कुठं जाणार, मातीतच जाणार. पण त्याच्यात हाय त्याचं काय, त्याच्यात हाय त्याचं काय, त्याचा विचार आमच्याकडं नाही. म्हणून आता तुम्ही पुढे हा जे उपदेश ह्याच्यात जे हाय त्याचा विचार करा. हे काय हायच हो, हात आहे, पाय आहे, सगळा त्याचं काय धाडी याला येत नाही. पण आतल्याचा कधी विचार केला का, अंदर की बात राम जाणे म्हणतात, राम जाणे. आम्हाला काय माहिती, तसं आपल्या जीवनामध्ये असं नका करू. आता तरी म्हणतात राहिलेलं आयुष्य देवासाठी घालवा, देवासाठी घालवा. देव 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 करा, अरे देवाचं स्मरण सतत करा. मसरं राखताना देवाचं नाव घ्या, चारा काढताना देवाचं नाव घ्या, जेवताना देवाचं नाव घ्या, झोपताना देवाचं नाव घ्या, भांडताना सुद्धा देवाचं नाव घ्या.